फक्त 5 ते 6 मिनिटांमध्येच तयार होतील असे हे 3 प्रकार. दही, सायट्रिक ॲसिड किंवा बेकिंग सोडा न वापरता असे हे अप्पे पात्रातील मिनी खमंग ढोकळा. मस्त स्पंजी, जाळीदार आणि रसरशीत हे खमंग ढोकळे होत असतात. बघू शकता किती स्पंजी आणि रसरशीत हे ढोकळे झालेले आहे. नमस्कार, मी सुरेखा आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मग रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी एक पसरट बाउल घेतला, त्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि यामध्ये 1.5 कप बेसन पीठ घेते. तुम्ही घरातील एखादी वाटीने सुद्धा हे 1.5 वाटी बेसन पीठ घेऊ शकता. बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बेसन पिठामध्ये अशा प्रकारच्या गाठी असतात. बेसन पीठ चाळल्यामुळे बेसन पीठ हलकं होते आणि ढोकळा आपला छान होतो. सगळं बेसन पीठ हे चाळून घेतलेलं आहे. आता यामध्येच 1 चमचा साखर घालते, अर्धा चमचा मीठ म्हणजे चवीनुसार मीठ, 2 चिमूट हळद. हळद जास्त वापरायची नाही, फक्त 2 चिमूटच घातलेली आहे. त्यासोबतच ढोकळा हा घशामध्ये अडकू नये म्हणून 2 चमचे तेल टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता हा पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, तोच चमचा या ठिकाणी मी वापरत आहे. आता या खमंग ढोकळ्यासाठी आपण दही वापरत नाही किंवा सायट्रिक ॲसिडचा सुद्धा वापर करत नाही. ढोकळ्याला आंबटपणा येण्यासाठी एक मीडियम साईजचा लिंबू आहे, लिंबूचा रस काढून घेतलेला आहे. चमचाने सांगायचं झालं तर साधारण 2 ते 2.5 चमचे इतपत लिंबूचा रस यामध्ये टाकते. आता पाणी घ्यायचं आहे. ज्या वाटीने तुम्ही बेसन पीठ घेतलं असेल त्याच्यानेच पाणी घ्या. 1 कप पाणी घेतलं, त्यातलं अर्ध पाणी टाकलेलं आहे आणि चमचाने हे बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेते. बघू शकता अजून सुद्धा हे बेसन पीठ अशा प्रकारे घट्टसर आहे. पुन्हा पाणी टाकते. पाणी सुरुवातीला एकदम टाकायचं नाही. जरी आपल्याला अंदाज माहिती असला तरी मैत्रिणींनो एकदम पाणी टाकून द्यायचं नाही. तर अशा प्रकारे थोडं थोडंच पाणी टाकून हे बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. पुन्हा थोडं पाणी टाकलेलं आहे. बघू शकता यानुसार हे बेसन पीठ म्हणजेच चना डाळचं पीठ आपण हे पाण्यामध्ये मिक्स करत आहोत. यामध्ये एक सुद्धा गाठ असायला नको. अगदी स्मूथ असं हे बॅटर आपल्याला करायचं आहे. आता बघू शकता तुम्ही इतपत हे घट्टसर आहे. मला थोडं आणखी हे घट्टसर वाटत आहे म्हणून थोडं आणखी त्यामध्ये पाणी घालते. साधारण 1 ते 2 चमचा पाणी टाकलं. पुन्हा मिक्स करून घेऊ. आता 1.5 कप बेसन पिठासाठी पाणी किती हे वापरलेलं आहे त्याचं प्रमाण अचूक मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे. बघू शकता पिठामध्ये अजिबात एक सुद्धा गाठ असायला नको. अगदी स्मूथ करायचं आहे. इतपतच आपल्याला हे घट्टसर भिजवायचं आहे. खूप असं घट्ट सुद्धा नाही आणि पातळ सुद्धा नाही. आता पाणी सुद्धा दाखवते. 1.5 कप बेसन पिठासाठी 1 कप पाणी घेतलेलं होतं, त्यातलं हे पाणी साधारण 5 ते 6 चमचे पाणी शिल्लक आहे. साधारण 1 ते 2 चमचा पाणी कमी अधिक सुद्धा लागू शकतं. बेसन पीठ जाड किंवा बारीक यानुसार थोडं पाणी कमी जास्त लागू शकतं. पीठ तुम्हाला पुन्हा दाखवते. आता 2 मिनिटासाठी असंच बाजूला राहू द्यायचं आहे. तोपर्यंत अप्पे पात्र घेतलेलं आहे आणि अप्पे पात्राला तेल लावून घेते. तुम्ही सिलिकॉनच्या ब्रशने सुद्धा लावू शकता किंवा नसेल ब्रश तर अशा प्रकारे हाताने सुद्धा तेल लावू शकता. अगदी थोडं तेल लावून घेतलेलं आहे. ढोकळा हा छान असा स्पंजी आणि जाळीदार होण्यासाठी यामध्ये 1 इनोचं साचेट वापरते. इनो घेताना लेमन फ्लेवरचा घ्यायचा आहे. इनो पावडर पूर्ण टाकलेली आहे. साधारण पाव चमचा इतपत ही पावडर असते. आता इनो छान ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं 1 चमचाभर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि अगदी पटापट हे मिश्रण मिक्स करायचं आहे. बघू शकता अगदी दुप्पट होईपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे. फेटत असताना एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे. पिठाचा रंग सुद्धा हलका झालेला आहे आणि पीठ हे अगदी दुप्पट फुलून आलेलं आहे. आता हे अप्पे पात्र सुद्धा आपण तव्यावरती गरम करायला ठेवलेलं होतं. गॅसची फ्लेम चालू आहे. अप्पे पात्र सुद्धा गरम झालेलं आहे आणि ह्या गरम पात्रामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला सोडायचं आहे. तर मैत्रिणींनो तुम्ही जर का याआधी अशा प्रकारचा खमंग ढोकळा केला नसेल तर नक्कीच करून पहा. अगदी पटकन होतो, काही जास्त वेळ लागत नाही आणि स्टीम सुद्धा करायची गरज नाही. संपूर्ण अप्पे पात्रामध्ये हे मिश्रण भरून घेते. पूर्णपणे अशा प्रकारे हे अप्पे पात्र आपल्याला भरायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवलं फक्त 2 मिनिटांमध्येच हा ढोकळा आपला होत असतो. आता उरलेलं मिश्रण मिनी इडलीची जी प्लेट आहे ना ती घेतलेली आहे. ह्या इडलीच्या प्लेटला सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे अशा प्रकारचं मिश्रण भरते. सोबतच स्टीमरमध्ये पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. त्यासोबतच अशा प्रकारची ही मोठी इडलीची प्लेट सुद्धा घेतलेली आहे. उरलेलं मिश्रण यामध्ये सुद्धा टाकते. अशा प्रकारे संपूर्ण हे मिश्रण टाकलेलं आहे. मिनी इडलीची प्लेट ठेवते. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आपल्याला स्टीम करताना. झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे. आता साधारण 2 ते 2.5 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. बघू शकता
एकदम अशी जाडी आलेली आहे ढोकळ्याला. यामध्ये स्टिक वगैरे टाकून पाहायची, अगदी क्लीन निघाली म्हणजे ढोकळा हा शिजला गेलेला आहे. त्यानंतरच मग गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ढोकळा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. स्टीमर मधला सुद्धा खमंग ढोकळा बघू शकता. हा जो मिनी खमंग ढोकळा असतो ना, हा अगदी पटकन होतो. 1.5 ते 2 मिनिटांमध्येच हा शिजून तयार होतो. पण खालचा हा जो मोठा ढोकळा आहे ना थोडा, त्याला थोडासा वेळ लागतो. म्हणून 5 ते 6 मिनिटासाठी स्टीम करून घेतलं. बघू शकता मस्त असा ढोकळा हा शिजलेला आहे. मी यामध्ये सुरी टाकून पाहिली, अगदी क्लीन निघालेली आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे खमंग ढोकळे थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. ढोकळे थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला तडका करायचा आहे. तर गॅसवरती तडका पॅनमध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं का त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे आणि मोहरी अशी तडतडली का त्यामध्ये आपल्या चवीनुसार 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. तुम्ही उभ्या सुद्धा चिरू शकता. 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं घातले. थोडंसं चिमूटभर हिंग घालते. आता हे सगळं साहित्य तेलामध्ये परतून घेऊ. खूप जास्त काही करपू द्यायचं नाही, तर असा छान क्रंचीपणा येऊ द्यायचा आहे. परतून घेतल्यानंतर आता या फोडणीमध्ये पाणी घालायचं आहे. अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर यामध्ये अर्धी लिंबूची फोड घेतलेली आहे, थोडासा लिंबूचा रस आणि थोडीशी साखर, म्हणजे पाण्याला सुद्धा आंबट गोड तिखट अशी चव येईल. आता पाण्याला मस्त उकळी आल्यानंतर हे फोडणीचं पाणी थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत ढोकळा सुद्धा थंड झालेला आहे आणि ढोकळा बघू शकता, मी तुम्हाला काढून दाखवते. किती हा स्पंजी झालेला आहे. अगदी ब्रेड असते ना, ब्रेड सारखाच सॉफ्ट आणि स्पंजी हा खमंग ढोकळा आपला झालेला आहे. सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस, सकाळच्या वेळेस मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा करायला अतिशय सोपा जाणारा हा खमंग ढोकळा. बघू शकता, तुम्हाला मिनी खमंग ढोकळा सुद्धा काढून दाखवते. जर का तुमचे लहान मुलं असतील तर अशा प्रकारे मिनी खमंग ढोकळे तुम्ही करून द्या. मुलांना तर खूपच आवडतात, कारण छोटे छोटे लगेच तोंडामध्ये टाकता येतात. आता हे मिनी खमंग ढोकळे सुद्धा मी सगळे काढून घेते. तर काढून घेत आहेत तोपर्यंत मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आलातच. तुम्हाला हा खमंग ढोकळ्याचा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बघू शकता सगळे हे खमंग ढोकळे गार झालेले आहे. पाणी सुद्धा थंड झालेलं आहे. थंड पाणी आणि थंड ढोकळ्यावरतीच हे टाकायचे आहे. गरम पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. फोडणीचं पाणी सुद्धा गार झाल्यानंतरच अशा प्रकारे हे फोडणी टाकून घेते. अप्पे पात्रामध्ये संपूर्ण ही फोडणी टाकलेली आहे. आता अप्पे पात्रातील सुद्धा तुम्हाला खमंग ढोकळा हा मी काढून दाखवते. अगदी सहज निघतात. कुठेही अप्पे पात्राला हे खमंग ढोकळे चिटकत नाही. बघू शकता यातले सुद्धा खमंग ढोकळे किती मस्त जाळीदार स्पंजी झालेले आहे. मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. यानुसार अगदी स्पंज सारखे हे खमंग ढोकळे दाबले जात आहे. तुम्ही देखील नक्कीच करून बघा. बनवायला अतिशय सोपे, खायला अप्रतिम असे लागतात आणि अतिशय सोपी न बिघडणारी ही ढोकळ्याची रेसिपी आहे. बघू शकता यानंतर फोडणीचं पाणी टाकल्यानंतर सुद्धा हा खमंग ढोकळा मी तुम्हाला दाखवते. अगदी स्पंज मधून जसं पाणी निघतं ना मैत्रिणींनो, तसंच पाणी निघत आहे. किती सॉफ्ट असं झालेला आहे. आता टिफिनमध्ये हा खमंग ढोकळा भरलेला आहे. यावरती शेव किंवा ओल्या नारळाचा किस सुद्धा तुम्ही टाकू शकता आपल्या चवीनुसार. मग तुम्ही सुद्धा करून बघा आणि खमंग ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.